नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे। कारवाई आधी नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये दगडफेकीची घटना घडली। जमावाकडून पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावर पालिकेचा हातोडा, जमावाची पोलिसांवर दगडफेक। काठेगल्ली परिसरात काल रात्री दगडफेकीची घटना झाली। संतप्त जमावानं पोलिसांच्या गाड्या फोडल्या होत्या। जमावानं केलेल्या दगडफेकीत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले। दगडफेक करणाऱ्या 15 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी 57 संशयास्पद बाईक जप्त केल्या। 400हून अधिकचा जमाव रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या। पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत जमावाला पांगवलं। अनधिकृत दर्गा हटवण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती। ट्रस्टनं कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला होता। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंच पालिकेनं कारवाई केली। अनधिकृत बांधकाम हटवून सरकारी जागेचा परिसर मोकळा करण्यात आला। काठेगल्ली परिसरात सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या। जखमी पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे। एकूण 21 अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली, ते इंज्युअर्ड झाले, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना आपण आता बघितलेलं आहे, सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत। कारवाई ही नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत। आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही। तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेने नियोजित ती तोड कारवाई होती। उभाटाच्या मेळाव्याचा आणि त्या तोडक कारवाईचा काही संबंध नाही आहे। आता माणसं तिथं जर जमलीच नसतील, माणसं येणारच नसतील, त्या तोडक कारवाईचा काय संबंध? शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला। हिंदू मुसलमानांनुसार लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं, मार मुसलमानांना दगड, मुसलमानांना पेटवायचं, मार हिंदूंवरती दगड, आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची। मरतात कोण? गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरतायत।